आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आज काँग्रेसचे खासदार यांच्या नेतृत्वामध्ये जालना शहरामध्ये एक बैठक झाली। स्वतः खासदार आपल्या सोबत आहेत। साहेब, काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यानंतर आता आज काँग्रेसची बैठक होती, काय सांगाल? काय पहिली काँग्रेसची बैठक ही नित्यनियमाप्रमाणे चालणारी बैठक होती। त्यामध्ये काही प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये आमच्या सगळ्यांच्या काही नियुक्त्या झाल्या, नव्याने कार्यकारिणी जाहीर झाली हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली। त्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा सत्कार सन्मान या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये कल्याण दळे साहेब आहे, राजेश राठोड साहेब आहे, राजेंद्र राग साहेब आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मी पण एक त्यात पदाधिकारी झालेलो आहे आणि हा सत्कार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख आणि आमचे शहर अध्यक्ष आतिक भाई यांनी आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला सगळेच आले, जिल्ह्यातली झाडून काँग्रेसची मंडळी आली, अजूनही बरेच लोक यायचे होते, पण आम्ही वन डे बिफोर काल संध्याकाळी हा कार्यक्रम त्यांनी निश्चित केला आणि आज सकाळी लोक त्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात इथे आली। तो कार्यक्रम खऱ्या अर्थाने आज होता। तुमचे सहकारी जे ते आता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे, यामुळे काँग्रेसला जिल्ह्यामध्ये फटका बसणार असल्याचं बोललं जातं। तुमचं काय निरीक्षण आहे, काय होऊ शकतं? फटका बसणार आहे का असं विचारलं तर मी म्हणेल अजिबात फटका बसणार नाही, पहिला मुद्दा। आणि काँग्रेसमध्ये काही अंशी पोकळी निर्माण होईल का, तर ती होत असते, कारण काँग्रेसने 100% यांच्या भरोश्यावरच पक्ष सोडला होता ना, हेच पक्ष चालत होते। आता पुन्हा एकदा काँग्रेस नव्या पद्धतीने उभा राहील आणि 100% भरभराटीला जाईल। पक्ष सोडताना त्यांनी या विधानसभेला काँग्रेसनं तिकीट देऊन वाऱ्यावर सोडलं, रनिंग आमदार असताना तिसऱ्या यादीमध्ये तिकीट जाहीर केल्यामुळे अपमानास्पद वागणूक दिली, असं कैलास गोरंट्याल यांचं म्हणणं आहे। मी त्यांच्या मताशी सहमत नाही, कारण कैलास गोरंट्याल यांना 100% जालन्याचा नेता म्हणून सगळ्या प्रकारचे अधिकार त्यांना दिलेले होते, त्याच्यामुळे त्या मताशी मी सहमत नाही। तुमच्यावर देखील त्यांची नाराजगी होती की खासदार जे ते आमच्या कार्यकर्त्यांना कामं देत नाही, उलट विरोधकांना बळ देण्याचं काम खासदार करतात, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखवली तुमच्यावर। काँग्रेसचा खासदार या नात्याने मी त्यांचा कायम आदर केला आणि त्यांचा सन्मान करूनच मी मागचे 12 महिने निवडून आल्यानंतर काढले। आता राहिला प्रश्न निधीचा, कैलास शेठ गोरंट्याल हे माझ्यापेक्षा एक टर्म अगोदर आमदार झालेले, मला वाटतं ते 99 ला झाले, मी 2004 ला झालेलो आहे। त्यामुळे केंद्रात आपलं सरकार नाही, राज्यात आपलं सरकार नाही, आणि ते दोन्ही सरकार भारतीय जनता पक्षाचे आहे। त्यांनी तर काही माझ्याकडे तिजोरी आणून दिली नाही, मी कैलास शेठला वाटली नाही, अशातला काही भाग नाही। पण जी काही छोटी मोठी रक्कम डीपीडीसीतून आपल्याला मिळाली, ती आपण कुठल्याही कार्यकर्त्याकडून प्रमा वाटताना काही टक्केवारी न घेता सगळ्याला प्रमा वाटून टाकल्या। त्याच्यामध्ये हे खरं आहे की जेव्हा मला असं वाटलं होतं की मोठ्या प्रमाणात डीपीडीसीचा निधी मिळेल, पण तुटपुंज निधी, छोटासा निधी मागच्या पालकमंत्र्यांनी मला दिला होता, त्याच्यावर 10-20 कामं कार्यकर्त्याची गावातली मंजूर झाली आणि त्यांना त्या प्रमा वाटून टाकल्या। या वर्षी मात्र नव्याने वर्ष आपल्या हाताला लागलेलं आहे, हे पूर्ण वर्ष आपल्याला मिळणार आहे। जसं मागच्या वर्ष जे होतं ते शेवटचा एक क्वार्टर मिळाला होता 3 महिन्याचा, आणि आता मात्र एक वर्षभर मिळेल, तर बऱ्यापैकी कार्यकर्त्याची कामं या निधीच्या माध्यमातून होतील। तुमचा राजकारणाचा अनुभव मोठा आहे, तुमचे सहकारी आता भाजपमध्ये गेलेले आहेत, काय मजबुरी असेल तुम्हाला पर्सनली, काय वाटतं त्यांची काय मजबुरी असेल त्यांना भाजपमध्ये जावं लागलं? कारण त्यांच्यावर नगरपालिकेमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप झाले। मजबुरी आहे का, तर आहे असं मला वाटतं। त्याचं कारण असं की भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेत आहे, केंद्रात सत्तेत आहे, त्यांना गरज नाही कोणाला पक्षात घ्यायची। मग स्वाभाविक कोणासाठी गरजेसाठी, कोणाच्या गरजेच्या कारणाने गेले, स्वतःच्या। जर हे ते दोन्ही ठिकाणी पक्ष भारतीय जनता पक्ष सत्तेत नसता आणि मग गेले असते, तर मी म्हणलो असं नाही मी कोणाकरता गेलो, तर भाजपला गरज होती म्हणून गेलो असं म्हणता आलं असतं त्यांना। आता तसं म्हणायला काही कारण उरलं नाही, ते स्वतःच्या गरजेसाठी गेले असा त्याचा अर्थ होतो। सिंदूर ऑपरेशन सरकारनं राबवलं आणि ते प्रभावित झाले, त्याच्यानंतर त्यांचा निर्णय बदलला, भाजपमध्ये काम करायची इच्छा। मी पण तुमच्या चॅनलवरच ऐकलं की ते सिंदूरवर मी प्रभावित झालो आणि गेलो असं म्हटले, पण सिंदूरवर देशातला कोणताही नागरिक प्रभावित झालेला नाही, उलट ते तोंडावर पडले। ट्रम्पने त्यांना तोंडावर पाडलं। आम्ही म्हणतो तुम्ही पाकव्याप्त काश्मीर का नाही घेतला, आम्ही म्हणतो त्यांनी युद्ध का थांबवलं, आम्ही म्हणतो तुम्ही युद्ध थांबवलं का ट्रम्पने, हे म्हणणं मी थांबवलं, ट्रम्प दुसऱ्या दिवशी म्हणतो मी थांबवलं, याचा अर्थ काय समजायचा? हा सगळा फियास्को झाला। मी यांच्या लोकसत्तेत वाचलं, सिंधू करार झाला तो 1960 ला, आणि म्हणले
आपले देशाचे गृहमंत्री धावत धावत आकाशवाणीवर गेले आणि सांगितलं सिंधू करार करू नका, पण आकाशवाणीचे गेट बंद करून टाकले आणि त्यांना येऊ दिलं नाही. पण हे शहा साहेबाला माहित नाही, सिंधू करार 1960ला झाला आणि आमचे सरदार वल्लभभाई पटेल हे 1950लाच वारले. मग ते कुठे गेले धावत? ते तो वारलेले होते तोपर्यंत. आणि परत कॉलर टाईट करून म्हणले आमचे गृहमंत्री मी इतिहासाचा विद्यार्थी. किती दुर्दैव आहे आपल्या देशाचं. बघा काय माणसं राज्य करताय. साहेब तुम्ही म्हणाल्याप्रमाणे काँग्रेसचा एक मोठा चेहरा म्हणून कैलास गोरंट्याल यांची ओळख होती त्यांच्याकडे. आता त्यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये नक्कीच एक पोकळी निर्माण झाली. महानगरपालिकेसाठी काँग्रेसचा काय रणनीती असणार आहे येणाऱ्या काळामध्ये? महाविकास आघाडी म्हणून लढणार, स्वतंत्र लढणार, काय रणनीती आहे? बघा हा विषय जो आहे, आम्ही एकत्र लढणारे महाविकास आघाडी म्हणून का अकेला चलोरोची भूमिका किंवा सोबळावर आहे का, याच्यावर काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा यांचे राज्यातले नेते हायकमांड एकत्र येतील, चर्चा करतील. त्यांच्याकडून निर्णय जो होईल तो आम्ही पुढे खाली त्याची अंमलबजावणी करू. पण आज काँग्रेसकडून तर ही भूमिका आहे की आपण महाविकास आघाडीमध्ये लढलं पाहिजे. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणले काँग्रेसनं मोकळा श्वास घेतला जालन्यामध्ये, काय? काँग्रेसच्या मी सगळ्या कार्यकर्त्याला विचारलं, अरे बाबा ते कैलास गोरंट्याल साहेब गेल्यानंतर आपल्याला काही नुकसान पोहोचेल का? तर सगळे कार्यकर्ते म्हणले नाही साहेब, नुकसान पोहोचणार नाही, उलट पक्षी आणखीन जे लोक बाजूला गेले होते आपल्यापासून ते सगळे जवळ येतील. नक्कीच काँग्रेसचे खासदार कल्याण काळे होते आणि जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या जाण्यानं काँग्रेसनं मोकळा श्वास घेतल्याचं म्हणणं खासदारांचं आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.